नमस्कार शेतकरी बांधवांनो. एप्रिल महिना सुरू झालाय आणि ऊन अक्षरशः आग ओकतंय, नाही का? उन्हाळ्याचा हा वाढता तडाखा आपल्या ऊस पिकासाठी एक मोठी परीक्षाच असते. खरं तर याच काळात आपल्या ऊसाची जाडी, कांड्याची लांबी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वजन वाढवण्याची खरी कसोटी लागते. अनेकदा काय होतं, आपण खूप मेहनत घेतो, महागडी खतं वापरतो, पाणी देतो, पण तरीही ऊस बारीकच घातो आणि वजन काही भरत नाही. पण यामागे फक्त नशीब किंवा हवामान नाही, तर एक पक्कं शास्त्र आहे. आजच्या या सविस्तर मार्गदर्शनामध्ये आपण याच शास्त्रावर आधारित एप्रिल महिन्याचं संपूर्ण नियोजन बघणार आहोत, जेणेकरून या कडक उन्हाळ्यातही आपल्या ऊसाचं वजन 100% वाढेल. हा प्रश्न महाराष्ट्रातल्या जवळजवळ प्रत्येक ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या मनात येतोच की आपण सगळं काही अगदी वेळेवर करतोय, पण मग आपल्याला हवा तसा रिझल्ट का मिळत नाही? कांड्या पोकळ का राहतात? पेरांमधलं अंतर का वाढत नाही? आणि मग शेवटी टनेजमध्ये एवढी मोठी घट का येते? याचं खरं कारण फक्त बाहेरच्या वातावरणात नाहीये, तर ते कारण दडलेलं आहे आपल्या ऊसाच्या आत, त्याच्या जैविक रचनेमध्ये. आज आपण तोच आतला गुंता सोडवणार आहोत. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. आपल्या प्रत्येक ऊसाच्या आत एक जैविक इंजिन काम करत असतं. आता या इंजिनमध्ये काय असतं? तर त्यात हॉर्मोन्स असतात, काही फायद्याचे सूक्ष्म जंतू असतात आणि वेगवेगळे एन्झाईम्स असतात. जोपर्यंत आपण हे आतलं इंजिन योग्य प्रकारे सुरू करत नाही, त्याला गती देत नाही, तोपर्यंत आपण बाहेरून कितीही खतं आणि पाणी दिलं तरी ते पूर्ण क्षमतेने वापरले जात नाहीत. हे अगदी कसं आहे माहितीये? समजा आपल्याकडे एक शक्तिशाली ट्रॅक्टर आहे, पण आपण त्याची चावीच फिरवली नाही. आज आपण हेच अंतर्गत इंजिन कसं सुरू करायचं आणि वेगाने कसं चालवायचं हे समजून घेणार आहोत. आपलं आजचं हे विश्लेषण या 4 मुख्य स्तंभांवर आधारलेलं आहे. पहिल्या भागात आपण ऊसाच्या आत डोकावून बघणार आहोत आणि त्याच्या जैविक क्रिया समजून घेणार आहोत. दुसऱ्या भागात ह्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या भक्कम पायाभरणीवर म्हणजे माती, मुळं आणि पाणी व्यवस्थापनावर आपलं लक्ष असेल. तिसऱ्या भागात आपण कष्टाने वाढवलेल्या पिकाचं संरक्षण कसं करायचं आणि रसाची गुणवत्ता कशी टिकवायची हे पाहणार आहोत. आणि चौथ्या, सगळ्यात महत्त्वाच्या भागात ह्या सर्व माहितीला एकत्र करून एप्रिल महिन्यासाठी एक ठोस, कृतिशील आराखडा तयार करणार आहोत. चला तर मग थेट आपल्या पहिल्या भागाला सुरुवात करूया. ऊसाची अंतर्गत वाढ. जाडी वाढवणारे जैविक घटक नेमके कोणते आहेत आणि त्यांना आपण कसं सक्रिय करू शकतो हे आपण आता खोलात जाऊन समजून घेऊया. आता मी जे सांगणार आहे ना, ते या संपूर्ण विश्लेषणाचा गाभा आहे, म्हणून जरा लक्ष देऊन ऐका. जिब्रेलिक ॲसिड, ज्याला आपण सोप्या भाषेत GA3 म्हणतो, हे ऊसाच्या वाढीला नियंत्रित करणारं एक मास्टर हॉर्मोन किंवा मुख्य संप्रेरक आहे. याचं काम काय आहे? तर हे पेशींच्या भिंतींना म्हणजे सेल वॉल्सना सैल करण्याचं काम करतं. कल्पना करा की एक फुगा आहे ज्याचं रबर खूप कडक आहे. तो फुगवणं किती कठीण जाईल, बरोबर? जिब्रेलिक ॲसिड त्या रबराला मऊ आणि लवचिक बनवतं. त्यामुळे काय होतं की कांडी म्हणजे पेर, लांबी आणि रुंदी या दोन्ही दिशांनी अगदी सहज ताणली जाते. पण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जिब्रेलिक ॲसिड हे फक्त वाढीचा सिग्नल देतं, ते अन्न नाही. जर तुम्ही सिग्नल दिला पण पेशींना भरण्यासाठी पोटॅश आणि इतर अन्नद्रव्य दिली नाहीत, तर त्या पेशी ताणल्या जातील पण आतून पोकळ राहतील आणि ऊस स्वतःच्या वजनाने मोडूसुद्धा शकतो. आता आपण आपल्या जैविक इंजिनच्या दुसऱ्या महत्त्वाच्या भागाकडे वळूया, ॲसिटोबॅक्टर. हे एक अत्यंत विशेष प्रकारचे जीवाणू आहेत. हे जमिनीत नाही तर थेट ऊसाच्या आत, त्याच्या कांड्यांमध्ये आणि पानांमध्ये राहतात. म्हणूनच यांना एंडोफाइट म्हणजे आतमध्ये राहणारे असं म्हणतात. हे जीवाणू म्हणजे जणू काही ऊसाच्या आत बसवलेली एक फॅक्टरीच आहेत. यांचं पहिलं काम म्हणजे हवेतला नायट्रोजन शोषून थेट ऊसाच्या पेशींना पुरवणं, आणि दुसरं तितकंच महत्त्वाचं काम म्हणजे नैसर्गिक ऑक्झिन्स तयार करणं. आता बघा, जिब्रेलिक ॲसिडने पेशींना ताणलं तर हे ऑक्झिन्स त्या ताणलेल्या पेशींमध्ये पाणी आणि रस खेचून त्यांना तुडुंब भरलेलं ठेवतात. यामुळेच कांडी रसरशीत, वजनदार आणि भरीव बनते. एप्रिलच्या कडक उन्हामुळे एक सर्वात मोठी समस्या उभी राहते. उष्णतेमुळे आणि पाण्याच्या ताणामुळे ऊस स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आपली बाहेरची साल, ज्याला रिंड म्हणतात, ती लवकर कडक आणि लाकडासारखी बनवतो. ह्या प्रक्रियेला लिग्निफिकेशन म्हणतात. आणि एकदा का ही साल कडक झाली की आतल्या कांड्याची जाडी वाढणं पूर्णपणे थांबतं. हे अगदी तसंच आहे जसं आपण काचेच्या बाटलीत फुगा फुगवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही आतून कितीही जोर लावा, बाटलीमुळे तो फुगा मोठा होऊ शकत नाही. तसंच काहीसं आपल्या ऊसाचं होतं. त्यामुळे साल लवचिक ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. मग ह्या कडक होणाऱ्या सालीवर उपाय काय? याचं उत्तर आहे सागरी शेवाळाचा अर्क म्हणजेच सीवीड एक्स्ट्रॅक्ट. हे एक प्रकारचं थर्मल शील्ड किंवा उष्णतेपासून बचाव करणारा नैसर्गिक कवच तयार करतं. यात 2 अत्यंत महत्त्वाचे घटक असतात. एक म्हणजे सायटोकायनिन्स,
जे आडव्या वाढीला म्हणजे जाडी वाढायला चालना देतात. आणि दुसरे म्हणजे बिटेन्स, जे पेशींमधलं पाणी उष्णतेमुळे बाहेर जाऊ देत नाहीत, पेशींना हायड्रेटेड ठेवतात. या दुहेरी कार्यामुळे ऊसाची साल कडक न होता लवचिक राहते आणि आपला फुगा म्हणजेच आतली कांडी एप्रिलच्या कडक उन्हाळ्यातही अगदी सहज फुगत राहते आणि तिची जाडी वाढत राहते. ठीक आहे, तर आपण आता ऊसाच्या आतलं इंजिन तर सुरू केलं. जिब्रेलिक ॲसिड आणि ॲसेटोबॅक्टर आपलं काम करत आहेत, पण या वाढलेल्या पेशींना भरण्यासाठी पाणी आणि अन्नद्रव्यांचा प्रचंड अविरत पुरवठा लागतो. त्यासाठी आपल्याला पिकाचा पाया म्हणजे जमीन आणि मुळं इतका भक्कम करावा लागेल की तो हा वाढीचा वेग सहज पेलू शकेल. चला आपल्या दुसऱ्या भागात हेच समजून घेऊया. एप्रिल महिना हा मोठी बांधणी किंवा ज्याला आपण भरणी म्हणतो ती करण्यासाठी शेवटची संधी आहे. यानंतर वेळ निघून गेलेली असेल. ही प्रक्रिया इतकी महत्त्वाची का आहे? कारण ऊसाची जाडी वाढवण्यासाठी मोठ्या आणि मजबूत आधारमुळांची गरज असते. जेव्हा आपण ऊसाच्या बुंध्याला भुसभुशीत मातीची भर देतो तेव्हा आपण एकाच वेळी अनेक गोष्टी साध्य करतो. 1. आपण मुळांसाठी एक थंड आणि हवेशीर वातावरण तयार करतो. 2. यातूनच नवीन प्रॉप रूट्स किंवा आधारमुळे फुटतात, जे जमिनीतून पाणी आणि रस खेचणारे मुख्य पंप बनतात. आणि 3. ऊसाचा बुंधा थेट सूर्यप्रकाशापासून वाचतो, ज्यामुळे त्याची साल कडक होण्याची प्रक्रिया आपोआपच लांबते. आता एका शास्त्रीय पण अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनेबद्दल बोलूया. टर्गर प्रेशर, याला मराठीत स्फिती दाब म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर पेशींच्या आतून पाण्याने तिच्या भिंतींवर दिलेला दाब. हा दाब जितका जास्त तितकी पेशी ताट, तुडुंब भरलेली आणि वजनदार असते. हा दाबच ऊसाला खरं वजन देतो. ज्या ऊसात हा दाब कमी असतो तो पोकळ, हलका आणि सुरकुतलेला दिसतो. आपल्याला जर टनेज वाढवायचं असेल तर प्रत्येक पेशीमध्ये हा टर्गर प्रेशर जास्तीत जास्त ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि हा टर्गर प्रेशर तयार करण्याचं, पेशींमध्ये पाणी खेचून धरण्याचं काम कोण करतं? तर तो घटक आहे पोटॅशियम म्हणजेच पालाश. ऊस हे पालाशप्रिय पीक आहे. त्याला पालाश प्रचंड आवडतो. एप्रिलच्या उन्हात जेव्हा बाष्पीभवन खूप जास्त असतं तेव्हा पालाशच पेशींमधला पाणी धरून ठेवतो. म्हणून मोठी बांधणी करताना प्रति एकर किमान 50 ते 75 किलो म्युरिएट ऑफ पोटॅश MOP मातीत मिसळणं अत्यंत आवश्यक आहे. हा डोस म्हणजे टनेज वाढवण्यासाठी केलेली थेट गुंतवणूक आहे, हे लक्षात ठेवा. एप्रिल महिन्यात पाण्याची वाफ होणं हा आपला सर्वात मोठा शत्रू आहे. यावर काही धोरणात्मक उपाय करणं गरजेचं आहे. पहिलं, पाचटाचे आच्छादन, ट्राश मल्चिंग. हे फक्त सेंद्रिय कर्ब वाढवत नाही तर जमिनीवर एक अशी थर तयार करतं ज्यामुळे जमिनीचं तापमान 5 ते 7 अंशांनी कमी राहतं आणि बाष्पीभवन 70% कमी होतं. दुसरं, जमिनीतला ओलावा कधीही 50% खाली जाऊ देऊ नका. आणि तिसरं, जर तुम्ही ठिबक सिंचन वापरत असाल तर दिवसातून एकदाच 4-5 तास पाणी देण्याऐवजी तेच पाणी दिवसातून 2-3 वेळा थोड्या वेळासाठी द्या. याला पल्स इरिगेशन म्हणतात. यामुळे मुळांच्या कक्षेत सतत ओलावा राहतो आणि पिकाला पाण्याचा ताण बसत नाही. चला, आपण ऊसाची जाडी वाढवली, वजन वाढवण्यासाठी पायाभरणी केली. पण आता ह्या गुंतवणुकीचं संरक्षण करणं आणि फक्त वजनच नाही तर रसाची गुणवत्ता म्हणजेच साखरेचं प्रमाण टिकवून ठेवणं तितकंच गरजेचं आहे. कारण कारखान्यात आपल्याला वजनासोबतच रिकव्हरीचेही पैसे मिळतात. आपल्या तिसऱ्या भागात आपण याचबद्दल बोलूया. उन्हाळ्यात आपला नंबर 1चा शत्रू आहे खोडकिडा, अर्ली शूट बोरर. या किडीची अळी आपण मोठ्या कष्टाने जाड केलेल्या कांड्यांमध्ये शिरते आणि आतला सगळा भाग पोखरून काढते. यामुळे होतं काय की जमिनीतून वर जाणारा अन्नरसाचा पुरवठा पूर्णपणे खंडित होतो. परिणामी ऊसाचा मधला शेंडा सुकून जातो, ज्याला आपण डेड हार्ट किंवा मेलेला पोंगा म्हणतो. आणि एकदा हे झालं की त्या ऊसाची जाडी वाढणं, उंची वाढणं पूर्णपणे थांबतं. म्हणजे त्या एका ऊसावर केलेली आपली सगळी मेहनत वाया जाते. हा खोडकिडा उष्ण आणि कोरड्या हवामानात जास्त वेगाने वाढतो, जे एप्रिलमध्ये असतंच. यावर सर्वात प्रभावी उपाय म्हणजे सिस्टेमिक किंवा आंतरप्रवाही कीटकनाशकांचा वापर. मोठी बांधणी करताना मातीमध्ये फिप्रोनिल 0.3% G किंवा क्लोर अँट्रानिलिप्रोल 0.4% G यांसारखी दाणेदार कीटकनाशकं टाका. यामुळे होतं काय की जेव्हा ऊस मुळांद्वारे पाणी शोषून घेतो तेव्हा हे कीटकनाशकही त्याच्या आत जातं आणि ऊसाच्या रसातच मिसळतं. त्यामुळे संपूर्ण ऊस आतून त्या किडीसाठी विषारी बनतो आणि त्याला एक प्रकारे संपूर्ण संरक्षण कवच मिळतं. जाडी आणि वजनासोबतच रसाची गुणवत्ता म्हणजेच ब्रिक्स किंवा साखरेचं प्रमाणही खूप महत्त्वाचं आहे. जास्त उष्णतेमुळे आणि पाण्याच्या ताणामुळे ऊसात शुगर इन्व्हर्जन नावाची प्रक्रिया सुरू होते. सोप्या भाषेत सांगायचं तर ऊस तग धरण्यासाठी स्वतःच्या आत साठवलेली साखरच ऊर्जा म्हणून वापरायला सुरुवात करतो. यामुळे आपल्या रसातील सुक्रोजचं प्रमाण कमी होतं, ब्रिक्स घटतो आणि साहजिकच कारखान्यात मिळणारा दरही घटतो. हा एक असा छुपा तोटा आहे जो आपल्याला ऊस तुटल्यावरच लक्षात येतो.
हे शुगर इन्व्हर्जन टाळण्यासाठी 2 महत्त्वाचे अन्न घटक आपल्याला मदत करतात. पहिलं म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट. मॅग्नेशियम हे पानांमधल्या हरितद्रव्याचा म्हणजे क्लोरोफिलचा मुख्य केंद्रबिंदू आहे. त्यामुळे पानं, जी ऊसाची सोलर पॅनल आहेत, ती कार्यक्षम राहतात आणि ऊस साठवलेली साखर खाण्याऐवजी सूर्यप्रकाशातून नवीन ऊर्जा तयार करतो. दुसरं म्हणजे गंधकयुक्त खते. गंधक इन्व्हर्टेज नावाच्या एन्झाईमला स्थिर ठेवतं, जे साखर तोडण्याचं काम करतं. त्यामुळे साखरेचं विघटन टळतं आणि रसाची गुणवत्ता टिकून राहते. चला, आपण शास्त्र समजून घेतलं, कारणं पाहिली आणि उपायही पाहिले. आता चौथ्या आणि शेवटच्या भागात या सगळ्या माहितीला एकत्र करून एका ठोस कृती आराखड्यात बसूया. हा तुमच्यासाठी एप्रिल महिन्याचा संपूर्ण प्लॅन आहे, जो तुम्हाला त्वरित आणि मोजता येण्यासारखे परिणाम नक्की देईल. ही आहे एप्रिल महिन्याची चेकलिस्ट. ती नीट लक्षात घ्या. पहिलं, सर्व सऱ्यांमध्ये पाचाट्याच्या आच्छादन पूर्ण करा. दुसरं, मोठी बांधणी 20 एप्रिलपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करा, कारण त्यानंतर जमीन आणि उसाची साल दोन्ही कडक होतील. तिसरं, बांधणी करतानाच फिप्रोनिलसारखं दाणेदार कीटकनाशक वापरा. चौथं, जर पानांवर पिवळे पट्टे दिसत असतील तर फेरस सल्फेट 10 किलो प्रति एकर द्या. आणि पाचवं आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे पाणी देण्याची वेळ बदला. दुपारी 12 ते 4 या वेळेत पाणी देणं टाळा. त्याऐवजी संध्याकाळी 6 ते सकाळी 8 या वेळेतच पाणी द्या. यामुळे जमिनीचे आणि पाण्याचे तापमान जवळजवळ सारखं असतं आणि थंड पाणी गरम मुळांवर पडून त्यांना धक्का बसत नाही, ज्याला व्हॅस्क्युलर शॉक म्हणतात. आता पाहूया कांड्याची जाडी वाढवण्यासाठीचं विशेष खत नियोजन, जे आपल्याला बांधणीच्या वेळी द्यायचं आहे. पोटॅश MOP 50 किलो प्रति एकर हे पेशींमध्ये पाणी भरून टर्गर प्रेशर वाढवेल आणि वजन देईल. मॅग्नेशियम सल्फेट 10-15 किलो हे पानं हिरवी ठेवून शुगर इन्व्हर्जन थांबवेल. सॉल्युबल बोरॉन 1 किलो हे पानांमध्ये तयार झालेली साखर कांड्यांपर्यंत पोचवणाऱ्या वाहतूकदाराचं काम करेल. सीवीड एक्स्ट्रॅक्ट 500 मिली द्रवरूपात, जे उष्णतेचा ताण कमी करून साल लवचिक ठेवेल. आणि झिंक सल्फेट 10 किलो, जे पेरांची लांबी वाढवण्यासाठी मदत करेल. ज्यांना त्वरित आणि डोळ्यांना दिसणारे परिणाम हवे आहेत, त्यांच्यासाठी ही एक विशेष फवारणी आहे. 200 लिटर पाण्यामध्ये 1.5 ते 2 ग्राम जिब्रेलिक ॲसिड हे आधी थोड्या अल्कोहोलमध्ये विरघळून घ्या, म्हणजे ते पाण्यात व्यवस्थित मिसळेल. 1.5 किलो 130045 खत हे पानांवाटे तात्काळ पोटॅशियम पुरवतं. 250 ग्राम चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्य आणि 50 मिली सिलिकॉन आधारित स्टिकर. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील कोरड्या वाऱ्यामध्ये स्टिकर वापरणं अत्यंत महत्त्वाचं आहे, नाहीतर आपली महागडी फवारणी पानांवर न टिकता वाळून जाईल आणि सगळा खर्च वाया जाईल. आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे आणि एक कामसुद्धा आहे. तुम्ही तुमच्या शेतात जाऊन ऊसाच्या कांड्या मोजल्या आहेत का? एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत एका निरोगी आणि चांगल्या वाढीच्या ऊसाला 12 ते 14 कांड्या असायलाच हव्यात. जर तुमच्या ऊसाला यापेक्षा कमी कांड्या असतील तर याचा स्पष्ट अर्थ आहे की त्याची वाढ कुठेतरी खुंटली आहे. अशा वेळी नत्र आणि पालाश यांचे प्रमाण तात्काळ वाढवणं गरजेचं आहे. आजच आपल्या शेतात जाऊन हे नक्की तपासा. आणि शेवटी एक विचार, एक मंत्र कायम लक्षात ठेवा. आपल्याला फक्त ऊस उंच वाढवायचा नाहीये, तर तो आतून भरायचा आहे. प्रत्येक कांडी रसाने आणि वजनाने भरली पाहिजे. आपलं लक्ष केवळ उंचीवर नाही, तर जाडीवर आणि वजनावर केंद्रित करा. कारण जाडी वाढली तर वजन आपोआप वाढेल आणि आपलं उत्पन्नही वाढेल. जर या माहितीने तुमच्या ज्ञानात भर घातली असेल आणि तुमचा विचार बदलत असेल, तर या प्रयत्नाला पाठिंबा द्या. हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. धन्यवाद.